यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या अगोदरच म्हणजे 24 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. जून जुलै या 2 महिन्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं. सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान 14 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. आणखी काही भागातून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढच्या 2-3 दिवसांमध्ये राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास पार पडणार आहे. मान्सूनच्या परतीची रेषा अलिबाग, अहिल्यानगर, अकोला, जबलपूर, वाराणसी आणि रक्सोल या मार्गांमधून जात आहे. राज्यातील विविध भागातून हळूहळू मान्सून माघारी फिरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मान्सूनचा पाऊस हळूहळू कमी होत चालला असल्याचं दिसून येत आहे. मान्सूनच्या परतीच्या या प्रवासामुळे काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.